नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची आजची बातमी आहे। मोदींच्या दौऱ्याला मराठा कार्यकर्त्यांचा विरोध होण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून मराठा कार्यकर्त्यांना नोटीस देण्यास सुरुवात झालेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड या पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। प्रदीप, आपल्याला माहिती की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पुणे दौऱ्यावरती येत आहेत। मात्र राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मराठा आंदोलक जे आहे ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना पाहायला मिळतात। मात्र मोदींच्या सुद्धा दौऱ्याला मराठा आंदोलकांकडून विरोध जो आहे तो होण्याची शक्यता आहे, म्हणून त्याची खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचबरोबर पुणे पोलिसांकडून खबरदारी जी आहे ती घेतली जाते। काही मराठा कार्यकर्त्यांना नोटिसा ज्या आहेत त्या द्यायला आता पोलिसांनी सुरुवात केलेली आहे, जेणेकरून आंदोलनाची पार्श्वभूमी जी आहे ती तपासावी आणि मोदींच्या दौऱ्याला विरोध होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। बरोबर संध्याकाळी 5:35 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे शहरामध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर ते मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं स्वारगेट त्याचबरोबर SP महाविद्यालयाच्या मैदानावरती ज्या ठिकाणी मोदींची सभा होते तिथपर्यंतचा ते प्रवास करणार आहेत। मात्र या संपूर्ण दौऱ्यामध्ये कुठेही खरं तर मराठा आंदोलकांकडून धरपकड किंवा त्या पद्धतीचं निषेध किंवा आंदोलन जे आहे ते होणार नाही याची खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते आणि म्हणूनच मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा ज्या आहेत ते द्यायला सुरुवात झालेली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना नोटिसा ज्या आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून खबरदारी जी आहे ती घेतली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।